बहीण इथं कोणा येतील ती शिक्षक आहे. शिक्षक आहे. अरे हा ती लंबी का? बर 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 हा मिळालं. काय झालं? थोडं उतर निघलं जरा. काय झालं? बरं अरे चला मॅडम. अरे सॉरी सॉरी सॉरी. आता पुण्यावाला तुम्ही? मी तारळीला आले, माझी बहीण राहते इकडं. हो का? बरोबर बरोबर घेतो ना मी. काय पडत नाही काय. काय झालं बरं गाडीला? नाही नाही असं की तुमची बहीण आहे की ती? हो माझी बहीण आहे ती. शाळा मास्तर. हो. बरोबर. तुम्ही काय झालं गाडीला? काय झालं? गाडीला काय नाही झालं. ते एक जणांचा बियाणार होता इथं, तर सांगून निरोप आपण काहीतरी इथं आला शेतात. पण तुम्ही काय करतात? कॉलेज का? हो मी कॉलेजला असते तिकडं. मग आता बजेट आणलं वाटतं काहीतरी. नाही हो, सामान असतं थोडंफार. हो का? नाश्ता केलास काय? नाही ना, सकाळपासून आले झाला तर. हो का? नाही नाही नको मला. खाईन काय नाही. नाही नाही उशीर व्हायला लागलाय मला, घरी सोड. सोडतो ना तुला. अगं तुझ्या बहिणी जरी माझं नाव सांगितलंस ना, ती म्हणजे ओके काय काय प्रॉब्लेम. तुझ्या बहिणीची माझी ओळख आहे ना. बघा ना गाडी काय झालं, चालू होते का बघा ना, मला लेस टाइम होतोय. अरे भाऊ मी आहे ना, तुला सोडतो ना. आता त्या पोराच्या तावडीतून सोडवलं ना मी. तो पोरगा एकदम बावट मुलगा होता. सकाळी 10 वाजता आले तर आता वाजले 12-1 वाजायला लागले. सकाळपासून मला जायचं मुहूर्तच नाही आज. कुठे? मला घरी जायचंय. सोड आपण. सोडण्याचं काय टेन्शन आहे. मी अरे तू भेटलीस म्हणून मी थांबलो ना. त्या पोरण तुला काय आता काय सांगायचं. गावातले टुक्कर पोरं असतात. पोरायच्या नादाला कधी लागू नको. आपल्यासारखे बोलायचं, चालायचं दिले सोडून म्हणून. पोराचं काय गरज असते का? नाही नाही रिक्षा काहीच भेटत नव्हता ना मला, लिफ्ट भेटतच नव्हती. मग मला पण गरज होती ना आता जायची. मग काय करणार आता, मला विलाजच नव्हता. नाही तसलं काय नसतं. विलाजचं काय टाका लागले बघा इथं. अहो मॅडम मग सावली चला ना. नको बाबा तिकडं, मग अशीच तिथे जाऊन फसले. आयला तसल्या गाबड्या संग तुम्ही कुठे बी निघतात. मला बी काय भावना असतील का नाही? तुम्हाला भावना असतील का नाही? काही विश्वास नाही माझ्यावर. विश्वासाची काही गोष्ट नाही बघा. हा अहो चला सावलीत जाऊ आपण, मस्त बोलू 5-10 मिनिटं. नाही गाडीचं बघून घ्या बरं एकदाच. मला जायचं आवले, टाइम व्हायला लागलाय घरी. जरा माझी पण वाट बघत असतील बघा. थोडं काय करा मॅडम, या इकडे या. थोडंसं घ्या, आपण बसून लगेच जाऊ. काय तर टेन्शन करता तुम्ही? इथून रस्ता आहे. हा मॅडम काय टेन्शन करू नका. चला हाय लावाशी. असल्या पोरा सोरायचा काय भरवसा नसतंय. नाही तुमच्या गावात वाटा बी चांगलं नाही त्यावर. वाटाला काय करायचं आहोत. तुम्हाला माझी भीती वाटते की मॅडम? भीतीचं काय नाही हो, आल्यापासून मला लवकर पोहोचायचंय. कधीचे आले मी, भूक लागली, पाणी नाही काय नाही. अहो जवान पोरावर तरी कुणी शंका घेईन, पण असं म्हाताऱ्या माणसावर किंवा अशा युक्तीवर कुणी शंका घेत नसतंय बघा. अहो मी तुम्हाला काय बोललेच नाही त्याच्या बाबतीत. पण लवकर जायचं मला घरी. आहो लय वेळ झालाय बरं. हो का? खाना नाही नाही मला काहीच नको. मला लवकर घरी सोडा हो प्लीज. प्लीज प्लीज. नाही आहो नको मला. काय माणूस आहे नुसता. खाईन मी नंतर. मला सोडायचं काहीतरी बघा ना, गाडी वगैरे चालू होती का? आहे मॅडम गाडी आपल्याकडे मोटरसायकल. तुमच्या गावाला गाड्या नाहीत काय नाही काय? तुम्हाला कसं सांगावं? तुम्हाला कोणत्या गोष्टी कळत नाहीत वाटतं. अहो मी माझं सांगितलं होतं ताईला, जीजूला पाठवून दे. येईपर्यंत गाड्या भेटल्या नाहीत मला, काय नाही. एक सुद्धा ऑटो दिसला नाही बघा मला जाईपर्यंत. 2-3 तास झाले मी बसली इथं. जीजू येऊ अगर नाही येऊ, तसं असंच माझं आपला जीजू आपल्यापाशी बसलेला समजून चला तरी. भूक पण लय लागली तेव्हाची. अहो मॅडम मग भूक लागण्यापेक्षा किंवा लागली असेल मग खाणं हे काय 2 तरी घास खा की माझ्या हातची. मला तरी आठवण राहील की मॅडमने खाल्लंय म्हणून माझ्याकडनं. अरे फुटत नाही का काय बाबा, लय नाजूक तुम्ही. खा मॅडम. तेवढं बघा ना बरं का गाडीचं लवकर. खाना मॅडम. वा वा वा. खा काय टेन्शन करायचं नाही काय नाही. फोटो चांगली मॅडम. आणि तुम्ही इथून किती दिवस राहणार तिथे? मी आहे बघा इथं अजून 1 आठवडाभर आहे. हो का? मग काय टेन्शन नाही. मी संध्याकाळी घरी येईन. का हो? तुझ्या बहिणीकडे. तुझी बहीण बी माझी ओळखीची आहे ना. हो बरोबर. काय टेन्शन करायचं नाही. हो या ना, काय विषय नाही. तेवढं मला सोडायचं बघा. सोडतो ना. इथं काही भीती वाटेल तुम्हाला? इथं काय बोर व्हायला?
हो मी लय बोर झाले बघा आल्यापासून लय बोर 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 मला कंटाळा आलाय आता मला घरी जाऊन एकदम आराम करावा वाटायला लागलाय हो का चला का मग चला ना मग आहो नाही नाही चला आता लय उशीर व्हायला लागलाय कवाच इथंच बसले तुझ्या बहिणीला सांग ना काय सांगू माझं नाव सांग हो हो सांगते चला हे चालले हे बी चालले आपले मित्र चालले चला चला तिकडे गाड्या दिसायला लागल्या चला म्हणतो ना काय घाबरू नको निघाले झोपड्यात पडले सगळे माणसं असले दिसायला त्यांच्या गावात मॅडम टीचर आलतड फालतडच थांबा जरा जाता येईल ना तुम्ही जी गडबड करला चला काय झालं मग चांगला गाडा खटका तिच्यापेक्षा एक नंबर आहे काय हो काय काय म्हणतात हा हे का तुम्हाला पायाला लागन म्हणून म्हणलं दमन चलावा काय जाऊ आता गड्या चला ना बघा गाडी स्टार्ट होते का लयच खास माल पण जाऊ आता काय खटखट नाही काय बोलता हो तुम्ही सारखं काय मला कळत नाही बघा तुमचं आवरलं का म्हणलो मी हो माझं आवरलंय चला म्हणते मी. बसा ना पुढं मग आपलं हे बसा ना हो मी बसतो हो बरोबर असं होतंय बाबा माय नावाची का तुम्हाला गाडी येते की नाही उतरा तुम्ही खाली मीच चालवते गाडी अरे नाही तर पाडशील मला पाडत नाही तुम्ही उतरा मी घेते बरोबर बरोबर का घेते मी उतरा तुम्ही बघ बरं हा बसा तुम्ही माझं हो सर का तुम्ही हा मारा की मारा हा सामान्य पाहताना बरं का मला नाही नाही बसा तुम्ही हा जाऊ दे दमाने मागे पुढं पुढं हा थोडं काय थोडं असं थोडी थोडी पुढे हा वा वा उतर रे बाबा पैसे मागचं नको 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 तो भरवासा नाही रे बाबा हे बस बस लवकर बस चालली गाडी शिकवायला काय करायला गाडी आहे ना येते का तो डायरेक्ट मला बरं का मळ्यामध्ये हा उतरा मॅडम तुम्ही आता अरे काय खायलो काय काय केलं विश्वास नाही काय काय द्या द्या अरे उतरवू द्यानास मला काहीच होईना चला आता घर तुझ्या बहिणीच्या तुझ्या बहिणी सोडतो ना हा मी जाते आता इथून माहिती मला रस्ता मी जाते हो ओळख राहू दे तुम्ही संध्याकाळी काय संध्याकाळी आता तुझ्या घरी यायलो बहिणीच्या हो या ना संध्याकाळी मी आता माहिती मला रस्ता जाते मला बॅग पण देऊ आपण नाही घेऊन जातो सगळे असले आहेत गावात सोडा ना बॅग हो सॉरी सांगशील तुझ्या बहिणीला सांगशील सांगते मी सांगते हा सोडा ना बॅग हो सॉरी घाल 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 चालली हो मी चालले हो